लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्यांना विधान परिषदेमध्ये संधी नाही। भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। विधान परिषदेमध्ये संधी शोधणाऱ्यांना मोठा धक्का। संघटनेमध्ये काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबियांमध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित। सुनेत्रा पवार राज्यभर फिरणार। पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली मुंबईची जबाबदारी, तर जय पवार सांभाळणार बारामती आणि पुणे ग्रामीणचा कारभार। मुंबईत देखील नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद सारखी पुनरावृत्ती। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ। पीडितेकडून आरोपी अशरफ सिद्दीकी विरोधात गुन्हा दाखल। भोंदू अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। 6व्या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी पोलिसांनी केलेली कोठडीची मागणी। अशोक खरातच्या जमीन व्यवहारावर गंभीर प्रश्न। उरणमधील चांडजे येथे 98.5 लाखात जमीन खरेदी। बाजारभाव 3 ते 4 कोटी असतानाही स्वस्तात व्यवहार। भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातची एसआयटी कडून पुन्हा चौकशी। आई कल्पना खरातबाबत माहिती मिळवण्यासाठी चौकशी। खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबतही कसून तपास। नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपीच्या घरातून पीडितेचे आधार, पॅन कार्ड जप्त। झाडाझडतीत पीडितेची कागदपत्रे आणि कपडे हस्तगत। पीडितेच्या नावे बँक खाते उघडल्याचा संशय। नाशिक टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील 4 आरोपींचा नाशिक पोलिसांनी थेट कारागृहातून घेतला ताबा। सर्व आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार। नाशिकचा भोंदू महेशगिरी उर्फ महेश काकडेला मध्यरात्री अटक। नाशिक ग्रामीण पोलिसांकडून मध्यरात्री लासलगावमध्ये ही कारवाई। भोंदू महेश काकडेवर जादूटोणा आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे। नेस्को ड्रग्ज प्रकरणात फिल्म इंडस्ट्री कनेक्शन समोर अटक झालेल्या जिया जेकबचं अनेक मालिकांमध्ये काम। जियाच्या बँक खात्यावर लाखोंचं ट्रान्झॅक्शन। जियानं अंमली पदार्थ पुरवल्याची शक्यता। इंधन दरवाढीच्या अफवांवर पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण। इंधन दरवाढीचे वृत्त निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याची प्रतिक्रिया। इंधन दरवाढ होणार नसल्याची माहिती। मुंबईमध्ये उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार। मुंबईतील तापमानाचा पारा 38 अंशांवर जाण्याची शक्यता। पुढील 2 दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज। नाशिकच्या म्हाडा भूखंड घोटाळ्यामध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई। प्रसिद्ध बिल्डर दीपक करमचंदानी अटकेत। बनावट नकाशे, खोटे शिक्के सह्यांद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा आरोप। केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा प्रस्ताव आरोग्य समितीत। ब्रिटिशकालीन नाव असल्यानं बदलण्याची शिफारस। आरोग्य समिती आज नेमका काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष। भंडाऱ्यावरून पवनीच्या दिशेनं जाणाऱ्या व्हॅनला भरधाव ट्रकची धडक। भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू तर 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती। लग्न कार्य आटोपून परतताना हा काळाचा घाला। इस्रायल लेबनॉन शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। दोनही देशांच्या शिष्टमंडळाची ट्रम्प व्हान्स यांच्याशी चर्चा। Thank you.